वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श घनश्याम कणसे यांच्याकडून कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत. सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक घनश्याम कणसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. वाढदिवसावरील खर्च टाळून त्यांनी कॅन्सरग्रस्त आणि गरजू रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. ठाण्यातील मुलुंड चेकनाका परिसरात शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले घनश्याम कणसे गेली अनेक वर्ष समाजसेवेत सक्रिय आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेल्या कणसे यांनी यंदाही वाढदिवस साजरा न करता समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. दरवर्षी 9 जून रोजी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यामध्ये प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन, महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य, विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप, विविध समाज उपयोगी उपक्रमांचा समावेश असतो. यंदाही वाढदिवसानिमित्त समाजसेवेची परंपरा कायम ठेवत गरजू कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. त्यांच्या प्रभागातील राजकुमार माने हे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. ही बाब समजताच घनश्याम कणसे यांनी माने कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. यावेळी बोलताना त्यांनी यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही दिली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य मानले जाते. घनश्याम कणसे यांनी मात्र आपल्या कृतीतून 100% समाजकारणाचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सर्वप्रथम म्हणजे आज शिवराज्य अभिषेक दिन आहे छत्रपती महाराजांचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीके साहेब यांना अभिप्रेत असलेलं काम ठाणे जिल्ह्यात पहिल्यापासून होत आहे. आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते एकनाथजी शिंदे साहेब यांनीही आम्हाला तेच नेहमी शिकवलेलं आहे की त्यांनी नेहमी हे समज दिलेली आहे की त्यांची ही शिकवण आहे की कार्यकर्ता हा विभागात लोकांच्या सेवेसाठी शोभतो, लोकांच्या दारात शोभतो. तसाच हा विषय आहे. आता माझा वाढदिवस 9 जून हा असतो आणि दरवर्षी माझे कार्यकर्ते, माझे हितचिंतक, सर्व शिवसैनिक हे प्रत्येकाच्या कोणी बॅनर लावतं, कोणी म्हणजे सर्व सामाजिक उपक्रमच असतात. बॅग वाटली जाते, छत्री वाटली जाते विद्यार्थ्यांना, कधी कीर्तन असतं इंदुरीकर महाराजांचं. म्हणजे सामाजिक संदेश चांगला जाईल, एक सेवेचा संदेश चांगला जाईल असंच आम्ही या विभागात गेली 20-25 वर्ष झालं काम करतोय आणि तसाच माझा वाढदिवस साजरा होतो. ह्यावेळेला काय झालं, ही फॅमिली माझ्या विभागाचीच आहे आणि अचानक अडचणीत आली की कॅन्सर त्यांना डिटेक्ट झाला. मुलं शिकतायत आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे आमचं असं माझ्या काही सर्व ग्रुपने ठरवलं की वाढदिवस साजरा न करता जी काही वाढदिवसाचा खर्च आहे तो या परिवाराला उपचारासाठी आपल्याला द्यायचा आहे. आपण कसं आहे, वेळ प्रत्येकावर येत असते. आमचा विभागातील राजकुमार माने म्हणून पेशंट आहे, लवकरात लवकर बरा व्हावा, त्यांना परत पूर्ववत त्यांचं कुटुंब व्हावं हाच आमची एक सद्गुरूचरणी इच्छा आहे आणि तेच काम आम्ही पहिल्यापासून करत आलेलो आहे. शिंदे साहेबांची ती शिकवण आहे. आज छत्रपती महाराजांचा हे पण आहे शिवराज्य हे की बाबा आपली रयत आहे, आपली लोक आहेत आणि हा प्रभाग माझा वॉर्ड आहे ना, मी माझा फॅमिली म्हणून बघितलेला आहे. एवढ्या वर्ष आम्ही काम करतो. आता इथे तुम्ही पाहताय की आमचे खासदार नरेश मस्के साहेब असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, संजय मोरे साहेब असतील किंवा अशोकबाई आहेत, वैती रामरेपाळे आहेत, आमचे विभाग प्रमुख संजयजी भोसले आहेत, आमचे नगरसेवक आहेत, तिथे काम करणार. आम्ही सगळे लोकांना कसं जास्त आपल्या राजकारणाच्या समाजकारणाच्या मदतीतून कसा फायदा होईल, त्यांच्या आडी अडचणीला कसं जास्तीत जास्त उभं राहता येईल असा आमचा प्रयत्न असतो. त्यातलाच हा एक पार्ट आहे की बाबा ही फॅमिली माझ्या विभागातली आहे, आज कुठेतरी त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. वाढदिवस काय दरवर्षी होत राहणार, पण ही वेळ सारखी येत नाही. त्याच एक फुलाची पाकळी यांना मदत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.